भाषेच्या नावावर मारहाण करणं चुकीचंच आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। भाषा येत नसेल तर व्यापाऱ्याची चूक काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। व्यापाऱ्यांनी व्यवसाय करू नये का असा सवाल त्यांनी विचारलाय। मराठी माणूस आसाममध्ये व्यापार करत असेल आणि त्याला मारहाण झाली तर ते योग्य आहे का? मराठी माणसाला संकुचित विचार शोभत नाहीत। कुणाचं धोरण दुटप्पी आहे हे महाराष्ट्राला कळतं असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणतायत। राजकारणाचा नव्हे तर मराठी हिताचा निर्णय घेणार आणि खरा अभिमान असेल तर आपल्या मुलांना मराठी शाळेत टाका असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। केवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही, पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात, त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का? भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल। कॅबिनेटचा निर्णय करणारे ते, निर्णयावर सही करणारे ते, मिनिट्सवर सही करणारे ते, आणि आता विजय मेळावा घेणारे तेच। मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे। हे दुटप्पी धोरण आहे। आमचा विषय पक्का आहे, आम्ही समिती केली आहे। जे मराठी मुलांच्या हिताचा असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू। कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही। या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।